की इकडे किती आयडिया माशा बघ ना पप्पा इकडे या. कुठं दिसाय तो माशा तुम्हाला? बघ पाणी बघ कसं आहे. हे कर नीट वडणी घे वडणी नीट. हो थांब थांब पा इकडे बघा. हो आलो आलो. खेकडे बघा खेकडे. हा इकडे बघा. तर हाय हॅलो नमस्कार महाराष्ट्र, वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ. तर हे व्हिडिओ आहेत कोकणातले आरे बारे बीचमधले, रत्नागिरीमधले. तर आय होप मी तुम्हाला माझे व्हिडिओ सगळे शेअर केले असं मला वाटते. आणि जर का राहिले असतील तर ॲडजस्ट करून घ्या. आणि चॅनलला नवीन असताल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला अंबिका डहाळे, आम्ही कोकणात इकडं तिकडे गेलो होतो तर ते सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत. कोणी बघितले नसेल तर प्लीज जाऊन बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करा कसा वाटला कसा नाही ब्लॉग, नक्की कमेंट करून सांगा. ओके. तर हे जे रस्ता आहे ते गणपतीपुळेच्या मंदिराच्या म्हणजे असं भोवतालचं आहे, फेरी मारायचा. तर तिथं असं खूप असं मोठं जुनं झाड होतं. त्याच्या फांद्या अशा अट्रॅक्टिव्ह दिसू लागल्या, काहीतरी वेगळ्या वाटू लागल्या, म्हणून मी लगेच कॅमेरा काढून शूट केला. बघू शकता तुम्ही असं साईडनं पूर्ण असं अंधेरा अंधेरा वाटू लागला. आणि हे आम्ही रस्त्याने इकडं तिकडं कुठं बी दिसले की झाडं थांबू थांबू बघू लागलोत, फोटो काढू लागलोत. काजूचे असे काजू खाली पडलेले होते खूप, पण आम्ही वेचले नाही काय नाही. त्याचं ते चीक चांगलं नसतं, त्याच्यामुळं कोण कुटाणा करत बसले. फुकटाचे काजू घ्यान परेशान होत बसा, त्याच्यामुळं बघा किती पडले.
बीच रत्नागिरी पॉईंट समुद्राकडे जाणारा. आणि आहे समुद्र आरेवारे बीच रत्नागिरीचा मोठा असा छान. ह्याच्यामध्ये खूप बारीक बारीक अशा माश्या होत्या, पळू लागल्या इकडं तिकडं, म्हणून मी शूटिंग केली. माझ्या पायापाशी सुद्धा येऊ लागल्या आणि वरी ते जाऊ लागलं माणूस त्याच्यामध्ये बसून. तेव्हा बघा मला भीती वाटू लागली कुठं पडते की खाली पाण्यातच. या व्हिडिओमध्ये गणपतीपुळेचा समुद्र आणि आरेवारे बीच रत्नागिरी असे मिक्स व्हिडिओ टाकलेत मी. आणि सगळ्यांनी फुल एन्जॉय केला, मस्ती धमाल, फोटो सगळ्यांनी सगळं केलं, छान केलं. आणि बघू शकता सगळ्यांनी मस्त फुल एन्जॉय केला. कसा वाटला कसा नाही ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंट करत जा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके बाय.